हे अर्जुना, स्त्री, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी असो, नाहीतर चांडाळ इत्यादी जो कोणी असेल तो सुद्धा माझ्या आश्रयाने परमगतीला प्राप्त होतो. सर्वच ऋषी कुठे ना कुठे तरी स्त्रीला याच खालच्या दर्जाच्या श्रेणी टाकून बोलतात. मग तिला अशा खालच्या पातळीवर किंवा स्तरावर ठेवून का बोललं जातं? जीवाचं अस्तित्वच नाही तर स्त्री कोण आणि पुरुष कोण ते तर सांगत आहेत की जीवाचं अस्तित्वच खोटं आहे. मग त्यात काय त्रास करून घ्यायचा की कोण स्त्री आणि कोण पुरुष आहे? पण ऐकणारा कोण आहे? अर्जुन आहे. चला आता आपण या साहेबांकडे लक्ष देऊया. हे तेच आहेत जे पहिल्या अध्यायात सांगत होते की बघा, जर आपण युद्ध केलं तर सगळे क्षत्रिय पुरुष मरून जातील आणि मग आपल्या स्त्रिया बिघडतील, त्या इकडे तिकडे जाऊन संबंध ठेवतील, त्यातून वर्णसंकर जन्माला येतील. सगळं आठवतंय ना? तर मग ऐकणाऱ्याची मानसिकता कशी आहे? ऐकणारा तर जात, लिंग या अशा सगळ्या संस्कारांनी वेढलेला आहे ना. आणि बघा, तो काळ असा होता जेव्हा अर्थव्यवस्था पूर्णपणे शारीरिक बळावर चालत होती, माणसाने केलेल्या श्रमशक्तीवर चालत होती. आता प्रकृतीनं असं काही केलंय की पुरुषांचे बाहू जास्त मजबूत असतात, बरोबर ना? त्यामुळे सगळी सत्ता पुरुषांनी हडपली होती. त्या सत्ताधाऱ्यांपैकी एक अर्जुन देखील आहे. त्यामुळे अर्जुनाच्या दृष्टीने स्त्रिया कशा आहेत हा त्या काळाचा परिणाम आहे. अर्जुनाला दोष दिला जात नाहीये. त्या काळात जेवढे लोक होते त्या सर्वांच्या दृष्टीने स्त्रिया थोड्या खालच्या पातळीच्या झाल्या, कारण त्यांच्याकडे शारीरिक ऊर्जा नव्हती. आणि संपूर्ण अर्थव्यवस्था कशावर चालत होती? संपूर्ण जग कशावर चालत होतं? ऊर्जेवर. त्यामुळे अर्जुनाशी बोललं जात आहे आणि त्याला सांगितलं जात आहे की अर्जुना, माझ्या आश्रयाने सर्वांना मुक्ती मिळते, भलेही मग ते तुझ्या जगात खालचे मानले जाणारे लोक असतील. अर्जुना, तुझ्या जगात तू जातीच्या आधारावर काही लोकांना खालचे मानतोस ना, पण जे कृष्णाच्या आश्रयाला येतील त्यांनाही मुक्ती आहे. अर्जुना, तुझ्या जगात स्त्रियांना खालचा दर्जा दिला जातो ना? नाही. कृष्णाच्या आश्रयाला येतील तर स्त्रियांनाही समान मुक्ती आहे. कृष्ण तर समान दर्जा देत आहेत. मग भेद करणारा कोण आहे? भेद करणारी ही दुनिया आहे. भेद करणारा हा संसार आहे. भेद करणारे कृष्ण नाहीत. समजले का?